नमस्कार मंडळी, मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आजचं आपलं आयुष्य अनेक यंत्रांनी एवढं व्यापलेलं आहे की आपण अगदी यंत्रावलंबी झालेले आहोत. आणि मग एखादं यंत्र अचानक बंद पडलं की मग मात्र आपली चांगलीच पंचायत होते. असाच काहीसा अनुभव आज आपण घेणार आहोत आजच्या अभिवाचनामध्ये. शीर्षक आहे धुण्याचं मशीन बिघडतं तेव्हा. लेखक पराग गोडबोले, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया धुण्याचं मशीन बिघडतं तेव्हा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. गदिमांच्या अजरामर ओळी आणि ह्यांची प्रचिती मी अगदी अलीकडेच घेतली अनुभवातून. काही दिवसांपूर्वी नाही का ते तिकडे मायक्रोसॉफ्ट धारातीर्थी पडलं आणि वाण नाही पण गुण मात्र लागला आमच्या धुण्याच्या यंत्राला, आणि तेही आचके देऊ लागलं. त्याच्यातसुद्धा विंडोज होती का काय कुणास ठाऊक. त्यातून ते हिच्या आईने दिलेलं म्हणजे तर कधी बंद पडणारच नाही याची अगदी मनोमन खात्रीच होती तिला. पण तरीही त्याने म्हटलंच रामो, अरे बघ ना काय झालंय ते, अजिबात चालत नाही आहे. आपला नवरा म्हणजे सर्वज्ञानी, त्याला सगळ्यातलं सगळं काही कळतं असा आत्मविश्वास तिच्या नजरेत डोकावत होता. मी नेमका ऑफिसला निघण्याच्या घाईत आणि तेवढ्यात हे शुक्लकाष्ठ मागे लागलं. ती एखादी आपली गाडी बंद पडल्यावर कसं लोक आपल्याला त्यातलं काही कळत नसताना आपलं बोनेट उघडून आत काहीतरी बघत असतात आणि खाडखूड करत असतात, त्याचप्रमाणे मग मीही ते मशीनचं झाकण उघडलं, उगाचच आत डोकावू लागलो. तर कमरेवर हात ठेवून ही मागे उभीच. हा काहीतरी करेल आणि मग जादू झाल्याप्रमाणे मशीनची ती सुपरिचित घरघर सुरू होईल असा तिचा आपला भोळा आशावाद. मी ते बटणं चालू बंद केली, 2-4 थपडाही लागवले मशीनला इकडून तिकडून, आणि शेवटी पांढरा बावटा फडकवलाच. काय ती तिची नजर, काय तो नजारा. मेंटेनन्समध्ये इतकी वर्ष काम केलंस आणि साधं मशीन दुरुस्त करता येत नाही तुला? फुकट तुझं आयुष्य. असाच एकंदरीत नूर होता तिच्या नजरेचा. मी आपला कसाबसा म्हणालो, अगं बाई आत्ता वेळ नाही आहे, जरा घाई आहे, संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर बघतो. चेहऱ्यापुढे दिवे ओवाळण्याचा अभिनय करत मग तीच म्हणाली, नको एवढे काही उपकार करू नकोस, भरून पावली आहे मी. तू आपला मेकॅनिकला फोन कर आणि पाठवून दे त्याला. आणि हो, 2 ते 4 मध्ये नको. आला तर हाकलून देईन त्याला, सांगून ठेवते. नियम व अटी लागूवाल्या त्या संकर्षणला मनोमन नमस्कार करूनच मी घराबाहेर पडलो. वाटेतच मेकॅनिकला फोन केला आणि म्हणालो, आत्ता लगेच नाही तर संध्याकाळीच. अरे बाबा, दुपारी गेलास तर होणाऱ्या परिणामांना मी जबाबदार नाही आहे. हो साहेब म्हणाला चक्क तो. ऐकून चिमटाच काढला मी स्वतःला. ऑफिसला पोचतोच तोच परा फोन. बोल याच्याशी, असं म्हणत तिने मेकॅनिकला फोन दिला. अहो साहेब, ते गिअरबॉक्स खराब झालं आहे, ड्रमही घासला आहे मशीनचा, घेऊनच जावं लागेल मशीन. बरं जा घेऊन, किती दिवस लागतील? ते बघा साहेब, 1 आठवडा तरी लागेलच. हो पार्ट्स मिळायला हवेत ना, जुनं झालं आहे मशीन आता. माझ्या पोटात गोळाच आला, अगदी खोल खड्डाच पडला असं म्हणा ना. ओके म्हटलं. घरी आलो तर फरमान सुटलं, आपापले कपडे स्वतः धुवून वाळत घालायचे, मी काही धुणार नाही आहे. झालं, नवीन एक लचंड मागे लागलं. मी आणि लेकीने होय महाराजा असं म्हणून मानही दुखवली आणि मग घास रे रामा झालं की आमचं सुरू. व्यायामाची एक नवीन पद्धत. भिजवणे, घासणे, बुचकळणे
आघळणे, पिळणे या सर्व शब्दांचे अर्थ नव्याने कळायला लागले. एक पूर्ण आठवडा काढायचा होता ना असा. हाय रे देवा, भाड्याने कोणी देते का मशीन याची? कोणी मशीन देता का हो मशीन? या धर्तीवर चौकशीही करून झाली, पण काही यश नाही आलं. शेवटी परत एकदा त्या मेकॅनिकलाच फोन केला आणि म्हणालो, बाबा रे, आता आमची जीव जायची पाळी आली. तूच आमच्यात राहता आहेस बघ, कुछ तो कर यार. आणि तो म्हणालाही, साहेब काम झालं आहे आपलं, येतो रविवारी सकाळी मशीन घेऊन. आणि काय सांगू, अहो शब्दाला जागला माणूस. सकाळी 11 वाजता येऊन मशीन चालू करून गेला. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर येऊन त्याने आम्हाला संकटातूनच सोडवलं म्हणा ना. त्यामुळे ठरले होते त्यापेक्षा 200 रुपये जास्त देऊन मी त्याची बोलवण केली. बायकोच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्या मेकॅनिकची तिनं दृष्ट कशी बरं नाही काढली, असंच राहून राहून मला नवल वाटत होतं. डोळे भरून मशीन बघितल्यावर त्यात धुणं लावून पहिला गाणा जेव्हा बाहेर काढला तेव्हाच तिचा जीव भांड्यात पडला. आता मंडळी मिक्सर बंद पडण्याची वाट बघतोय. म्हणजे मग ते कुटणं, वाटणं, दळणं, काढणं असे नवीन व्यायाम प्रकारसुद्धा करता येतीलच की. तेवढीच आरोग्य सुधारणा. थोडं कडू वाटेल, पण 50 वर्षापूर्वीच्या बायकांची आणि पुरुषांची सुद्धा खरंच ती आयुष्य एवढी यंत्रावलंबी नव्हती हो. आणि म्हणूनच की काय, ती मंडळीसुद्धा सुदृढ होती. हे कळतंय, पण वळतच नाही ना अजूनही. काय मंडळी, कसा वाटला हा अनुभव? नक्कीच तुम्हीसुद्धा असा अनुभव घेतला असेलच. अहो मग अभिप्रायात नक्की लिहा. बरं, आजचं अभिवाचन लाईक करा, आपल्या मित्रणी मंडळींनाही शेअर करा. आणि हो, त्यांना आपलं सस्नेह चॅनल ते सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा, यूट्यूबवर आणि स्पॉटिफायवर सुद्धा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.